Standard 2, Subject Maths. Lesson number 5, Comparing Numbers. Revision. Circle the smaller number in each box. तर मागील वर्षाची थोडी रिव्हिजन विचारलेली आहे. 3, 6 यामधील स्मॉलर नंबरला आपल्याला सर्कल करायचं आहे. तर 3 हा स्मॉलर आहे की 6 हा स्मॉलर आहे? तर 3 हा स्मॉलर नंबर आहे म्हणून आपण याला सर्कल करूया. इथं स्मॉलर नंबर कोणता आहे? 2 की 9? तर 2 हा 9 पेक्षा स्मॉलर नंबर आहे. 4 की 7? तर 4 हा 7 पेक्षा स्मॉलर नंबर आहे. 4 इज स्मॉलर दॅन 7. सो वी विल सर्कल टू द 4. Rama has 9 beads. Geeta has 13 beads. Who has more beads? रामाकडे 9 बीड्स आहेत म्हणजेच 9 मनी आहेत. इथं दिला 9 बीड्स दिलेला आहे. गीता हॅज 13 बीड्स. गीताकडे 13 मनी आहेत. तर गीता हॅज मोअर बीड्स. बघा 9 पेक्षा 13 हे मोठं असतं. कधीही 1 डिजिट नंबरपेक्षा 2 डिजिट नंबर हा मोठा असतो. म्हणजेच 1 अंकी संख्येपेक्षा 2 अंकी संख्या ही मोठी असते. हा 2 डिजिट नंबर आहे 1, 2 आणि हा 1 डिजिट नंबर आहे. म्हणजेच 13 हे 9 पेक्षा मोठं असेल. 13 इज बिगर दॅन 9 और 13 इज ग्रेटर दॅन 9. सो नंबर 13 इज ग्रेटर दॅन 9. नंबर 9 इज लेस दॅन 13. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 13 हा 9 पेक्षा मोठा आहे. म्हणजे 13 इज ग्रेटर दॅन 9. ग्रेटर हे चिन्ह कसं असतं पहा. हे अशा प्रकारे जो अंक मोठा असेल त्याच्याकडे आपण या ॲरोची 2 टोके करतो आणि जो लहान असेल त्याच्याकडे हे 1 टोकच असतं. हा कोपरा असतो. तर नंबर 13 इज ग्रेटर दॅन 9. नंबर 9 इज लेस दॅन 13 असं सुद्धा आपण म्हणू शकतो. नंबर 9 इज लेस दॅन 13. आता हे कसं दाखवायचं? तर नंबर 9 इज लेस दॅन 13. ठीक आहे. नंबर 9 हा 13 पेक्षा लहान आहे. 9 इज लेस दॅन 13. How to compare 2-digit numbers? By looking at tens and units place. Compare 19 and 25. Which number is greater? Which number is smaller? आता मगाशी आपण एक 2 डिजिट नंबर होता आणि एक 1 डिजिट नंबर होता. त्यांचं कंपॅरिझन केलं. 2 डिजिट नंबर हा 1 डिजिट नंबरपेक्षा मोठा असतो. ठीक आहे. पण जर दोन्ही पण 2 डिजिट नंबर असतील तर कसं कंपॅरिझन करायचं? तर इथं पहा 19 आणि 25 यांचं कंपॅरिझन करायला सांगितलेलं आहे. तर 19मध्ये 1 इज ॲट टेन्स प्लेस अँड 9 इज ॲट युनिट प्लेस. अँड 25मध्ये 2 इज इन टेन्स प्लेस अँड 5 इज इन युनिट्स प्लेस. मग अशा वेळी कंपॅरिझन करत असताना आपण सुरुवातीला टेन्स प्लेसचं कंपॅरिझन करायचं. तर त्या टेन्स प्लेसला इथं काय आहे? 19मध्ये 1 आहे आणि या 25मध्ये टेन्स प्लेसला काय आहे? 2 आहे. तर इथं पहा 19 म्हणजेच काय? 10 बीडची एक माळ आणि 9 सुट्टे मणी. ठीक आहे. 25 म्हणजेच काय? 10 बीड्सच्या 2 स्ट्रिंग्स आणि 5 सुट्टे मणी और लूज बीड्स. ओके. तर अशा वेळी आपण टेन्स प्लेसचं कंपॅरिझन करायचं. तर इथं पहा 19मधील 1 आणि 25मधील 2 यांच्यामध्ये कोण मोठं आहे? तर 2 इज ग्रेटर दॅन 1. यस, या टेन्स प्लेसमध्ये 2 इज ग्रेटर दॅन 1. म्हणजेच 25 इज ग्रेटर दॅन 19. सो वी कॅन राईट इट ॲज 25 इज ग्रेटर दॅन 19 or 19 is smaller than 25. बघा इथं 25 beads are more than 19 beads. So 25 is greater than 19. From this example, what is your observation? पहा इथं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. In 2-digit numbers, the number with the greater tens digit is greater. Here 25 is greater than 19. Using symbol, we write this as 25 is greater than 19, or it means that 19 is smaller than or less than 25. म्हणजे असं सुद्धा आपण म्हणू शकतो की 19 is smaller than 25 or 19 is less than 25. तर यावरून आपण शिकलो की जर दोन्हीही 2 डिजिट नंबर असतील
तर त्यांचं कम्पॅरिझन करत असताना आपण सुरुवातीला टेन्स प्लेसचं कम्पॅरिझन करायचं. हाऊ टू कम्पेअर 2 डिजिट नंबर्स इफ डिजिट्स इन टेन्स प्लेस आर इक्वल. जर 2 नंबर असे असतील ज्यांचं टेन्स प्लेस हे सेम असेल तर त्या दोघांचं कम्पॅरिझन कसं करायचं. कम्पॅरिझन म्हणजेच काय, कोणता नंबर मोठा आणि कोणता नंबर हा छोटा, किंवा विच नंबर इज ग्रेटर ऑर विच नंबर इज स्मॉलर. हाऊ टू डिसाईड. तर पहा, इथं 15 आणि 18 हे 2 नंबर दिलेले आहेत. 15मध्ये 1 हे टेन्स प्लेसला असणार आहे, 5 हे युनिट प्लेसला असणार आहे. 18मध्ये 1 हे टेन्स प्लेसला असणार आहे, 8 हे युनिट प्लेसला असणार आहे. तर यांचं कम्पॅरिझन कसं करायचं. तर इथं पहा, टेन्स प्लेसला इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. मग आपण कम्पॅरिझन टेन्स प्लेसवरून करू शकत नाही. मग आपण युनिट प्लेसकडे वळायचं. तर युनिट प्लेसमध्ये पहा, इथं 5 आहे आणि इथं 8 आहे. आता 5 हे मोठं असतं की 8 हे मोठं असतं. तर 8 हे मोठं असतं. 8 इज बिगर दॅन 5. म्हणजेच नंबर 18 इज ऑल्सो बिगर दॅन 15 or 18 is greater than 15, or we can say it as 15 is smaller than 18. म्हणजेच आपण इथं लिहूया 18 is bigger than 15 or 15 is smaller than 18. ठीक आहे. तर इथं काय दिलेलं आहे पहा, 18 beads are more than 15 beads, so 18 is greater than 15. Here tens place of both the numbers are same, so look at the digits in unit place. 5 is smaller than 8, it means in the number 18 unit place is greater. What do you understand from this? तर if the digit in tens place are equal, then the number with greater unit place is greater. Here 18 is greater than 15. Using symbol, we write this as 18 is greater than 15. It means that 15 is less than 18. We write this using symbol 15 is less than 18. तर यावरून आपण शिकलो की 2 डिजिट्स नंबर दिले असतील आणि त्यांचे टेन्स प्लेस सेम असेल तर आपण कम्पॅरिझन करताना त्यातील युनिट प्लेसचा विचार करायचा. ज्याचे युनिट प्लेस मोठे तो नंबर मोठा, ज्याचे युनिट प्लेस लहान तो नंबर छोटा. कम्पेअर 27 अँड 32. 27 अँड 32चं आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे. 27मध्ये टेन्स प्लेसला आहे 2 आणि युनिट प्लेसला आहे 7. 32मध्ये टेन्स प्लेसला आहे 3 आणि युनिट प्लेसला आहे 2. तर या 2 नंबरचं कम्पॅरिझन करण्यासाठी आपल्याला टेन्स प्लेसचं कम्पॅरिझन करावं लागेल. तर ते टेन्स प्लेसला इथं आहे 2, इथं आहे 3. मग 3 इज ग्रेटर दॅन 2. येस ना, 3 हे 2पेक्षा मोठं असतं. म्हणजेच 32 इज ग्रेटर दॅन 27. म्हणजेच नंबर विथ ग्रेटर टेन्स डिजिट इज 32. Using symbols, 32 is greater than 27. Hence, 32 is greater than 27 means 27 is less than 32. Okay. Write the appropriate numbers in the table below. Number, tens, units. आता पहा, इथं 74 नंबर दिलेला आहे. 74मध्ये टेन्स प्लेसला असणार आहे 7 आणि युनिट प्लेसला असणार आहे 4. बरोबर. तर 58मध्ये टेन्स प्लेसला असणार आहे 5 आणि युनिट प्लेसला असणार आहे 8. तर नंबर्स विथ ग्रेटर टेन्स डिजिट. आता पहा, ग्रेटर टेन डिजिट कोणता आहे, 7 की 5. तर 7 इज ग्रेटर दॅन 5. 7 हे 5पेक्षा मोठं आहे. म्हणजे 74 इज ग्रेटर दॅन 58. द नंबर विथ ग्रेटर टेन्स डिजिट विल बी 74. ठीक आहे. कम्पेअर युजिंग सिम्बॉल. म्हणजेच इथं मोठा नंबर लिहावा लागेल आणि इथं छोटा नंबर लिहावा लागेल. तर मोठा नंबर काय आहे इथं 74, कारण 7 हे मोठं आहे 5पेक्षा. म्हणून आपण इथे लिहिणार 74 इज ग्रेटर दॅन 58. ठीक आहे. आता इथं लेस दॅन साईन आहे, म्हणजे इथं आपल्याला छोटा नंबर लिहायचा आहे आणि इथं आपल्याला मोठा नंबर लिहायचा आहे. तर यातील छोटा नंबर कोणता, 58. 58 इज लेस दॅन 74. Which number is greater of 63 and 61? आता इथं 2 नंबर दिलेले आहेत 63 आणि 61.
63मध्ये 6 हे टेन्स प्लेसला असणार आहे आणि 3 हे युनिट प्लेसला असणार आहे. 61मध्ये 6 हे टेन्स प्लेसला आहे, 1 हे युनिट प्लेसला आहे. द नंबर विथ ग्रेटर युनिट डिजिट ॲज टेन्स डिजिट आर इक्वल. आता इथं पहा, टेन्स डिजिट हे इक्वल आहे. मग कंपॅरिझन कसं करायचं? मग अशा आपण टेन्स प्लेसवरून कंपॅरिझन करत होतो, पण आता इथं टेन्स प्लेस हे इक्वल दिलेलं आहे. मग आपण कंपॅरिझन करायचं युनिट प्लेसवरून. इथं 3 आहे, इथं 1 आहे. ठीक आहे. मग 3 हे मोठं की 1 हे मोठं? तर 3 हे ऑब्वियसली ग्रेटर दॅन 1. 3 इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे 63 नंबर इज ग्रेटर दॅन 61. इथे दिलेला आहे पहा, नंबर विथ ग्रेटर युनिट डिजिट ॲज टेन्स डिजिट आर इक्वल, विच इज द ग्रेटर नंबर? 63 इज ग्रेटर नंबर. So compare using symbol. 63 is greater than 61. So 63 is greater than 61. Means 61 is smaller than 63. Write the appropriate numbers in the table below. आता या टेबलवरून आपल्याला ॲप्रोप्रिएट नंबर्स लिहायचे आहेत. नंबर, टेन्स, युनिट्स. नंबर दिलेला आहे 42. 42मध्ये 4 हे टेन्स प्लेसला असणार आहे आणि 2 हे युनिट प्लेसला असणार आहे. बरोबर. आणि 45मध्ये 4 हे टेन्स प्लेसला असणार आहे आणि 5 हे युनिट प्लेसला असणार आहे. आता इथं पहा, 42 आणि 45मध्ये टेन्स प्लेस सेम आहे. इथं पहा, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. टेन्स प्लेस हे सेम आहे. आता कंपॅरिझन करताना आपण युनिट प्लेसचा विचार करावा लागेल. इथं 2 आहे, इथं 5 आहे. म्हणजेच युनिट प्लेसमध्ये कोणता नंबर मोठा आहे? तर 5 हा 2 पेक्षा मोठा आहे. 5 इज ग्रेटर दॅन 2. म्हणजेच 45 इज ग्रेटर दॅन 42. म्हणजेच इथं काय विचारलेलं आहे? नंबर विथ ग्रेटर युनिट डिजिट्स ॲज टेन्स डिजिट आर इक्वल. तर नंबर कोणता मोठा असेल? तर 45 हा नंबर मोठा असेल. कम्पेअर युजिंग सिम्बॉल. तर सिम्बॉल युजिंग करून आपण हे लिहायचं आहे. ग्रेटर साईन आहे इथं, म्हणजे इकडे आपल्याला मोठा नंबर लिहावा लागेल, इकडे छोटा नंबर लिहावा लागेल. म्हणजेच 45 इज ग्रेटर दॅन 42. आणि इथं स्मॉलर दॅन साईन आहे, म्हणजेच इकडे आपल्याला छोटा नंबर लिहावा लागेल, इकडे आपल्याला मोठा नंबर लिहावा लागेल. म्हणजेच काय? 42 इज स्मॉलर दॅन 45. और आपण ह्याला असं सुद्धा म्हणू शकतो, 42 इज लेस दॅन 45. Answers the following. आता इथं वर्ड्स प्रॉब्लेम दिलेले आहेत. रमेश इज 32 years old. सुरेश इज 24 years old. हू इज एल्डर? एल्डर म्हणजेच काय? मोठा. वयाने मोठा कोण आहे? तर रमेश हा 32 इयरचा आहे, सुरेश हा 24 इयरचा आहे. मग आता इथं कंपॅरिझन कसं करायचं? तर अगोदर आपण टेन्स प्लेसचं कंपॅरिझन करूया. इथं टेन्स प्लेसला आहे 3, इथं टेन्स प्लेसला आहे 2. 3 इज ग्रेटर दॅन 2. 3 हा 2 पेक्षा मोठा आहे. म्हणजेच 32 इज ग्रेटर दॅन 24. म्हणजेच रमेश हा एल्डर असणार आहे. म्हणजे याचं उत्तर असेल रमेश. हू इज एल्डर? रमेश इज एल्डर. तर इथे सेकंड नंबरला पहा, सीमा इज 42 years old. कामिनी इज 27 years old. हू इज यंगर? आता यंगर म्हणजेच काय? तर छोटी. वयाने छोटी कोण असेल? तर सीमा आहे 42 इयरची, कामिनी आहे 27 इयरची. म्हणजेच इथं आपल्याला टेन्स प्लेसचं कंपॅरिझन करावं लागेल. इथं टेन्स प्लेसला आहे 4, इथं टेन्स प्लेसला आहे 2. पण इथं विचारलेलं आहे हू इज यंगर, म्हणजे आपल्याला स्मॉलर कोण आहे ते शोधावं लागेल. तर 2 इज स्मॉलर दॅन 4. 2 हे 4 पेक्षा लहान आहे. म्हणजेच 27 इज स्मॉलर दॅन 42. म्हणजेच कामिनी इज यंगर. कामिनीचं वय 27 इयर्स आहे. म्हणजेच हू इज यंगर? हिअर कामिनी इज यंगर. डिसाइड वेदर ट्रू ऑर फॉल्स. मार्क टिक ऑर क्रॉस इन द बॉक्स. आपल्याला बरोबर की चूक हे शोधायचं आहे. तर पहा, सेंटेन्स दिलेला आहे, द नंबर 48 इज ग्रेटर दॅन 35. बरोबर आहे का? पहा, 48मध्ये टेन्स प्लेसला आहे 4, 35मध्ये टेन्स प्लेसला आहे 3. 4 हे 3 पेक्षा मोठं आहे. बरोबर आहे. म्हणजेच 48 हे सुद्धा 35 पेक्षा मोठं असेल. 48 इज ग्रेटर दॅन 35 इज करेक्ट. सेकंड नंबर, 39 इज ग्रेटर दॅन 25. तर इथं पहा,
टेन्स प्लेसला आहे 3, इथं टेन्स प्लेसला आहे 2. 3 इज ग्रेटर दॅन 2. 3 हे 2 पेक्षा मोठं आहे, म्हणजेच 39 हे सुद्धा 25 पेक्षा मोठंच असणार आहे. 39 इज ग्रेटर दॅन 25. 92 इज स्मॉलर दॅन 43 असं दिलेलं आहे, किंवा 92 इज लेस दॅन 43 असं दिलेलं आहे. हे बरोबर आहे का? पहा, इथं टेन्स प्लेसला आहे 9, इथं टेन्स प्लेसला आहे 4. 9 हे 4 पेक्षा लहान आहे का या चिन्हानुसार? नो, 9 इज ग्रेटर दॅन 4, सो इट विल बी क्रॉस. 82 इज लेस दॅन 29. पहा, इथं टेन्स प्लेसला आहे 8, इथं टेन्स प्लेसला आहे 2. 8 हे 2 पेक्षा लहान आहे का? 8 इज स्मॉलर दॅन 2. नो, 8 इज ग्रेटर दॅन 2. सो 82 इज ग्रेटर दॅन 29 असं असायला पाहिजे होतं. म्हणजेच हे सुद्धा चूक आहे, म्हणजेच हे रॉंग आहे. आपण इथं क्रॉस करूया. ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर्स. आता इथं 3 नंबर्स दिलेले आहेत, 22, 13 अँड 34. ग्रेटेस्ट नंबर म्हणजे काय? तर सर्वात मोठा नंबर. स्मॉलेस्ट नंबर म्हणजे सर्वात लहान नंबर. आता यामधील आपल्याला सर्वात मोठा नंबर शोधायचा आहे. त्यासाठी अगोदर हे टेन्स आणि युनिट प्लेसमध्ये मांडणी करून घेतलेली आहेत. 22, 2 ॲट टेन्स प्लेस, 2 ॲट युनिट प्लेस. 13, 1 इज ॲट टेन्स प्लेस, 3 इज ॲट युनिट प्लेस. 34, 3 इज ॲट टेन्स प्लेस अँड 4 इज ॲट युनिट प्लेस. तर यातील सर्वात मोठा नंबर कोणता? तर त्याचं कम्पॅरिझन करण्यासाठी आपल्याला टेन्स प्लेस पाहावं लागेल. आता ह्या सर्वांच्या टेन्स प्लेसमध्ये कोणता सर्वात मोठा डिजिट आहे? 2 काय 1 काय 3? तर सर्वात मोठा डिजिट आहे 3, म्हणजे 34 इज ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट टेन्स, सो ग्रेटेस्ट नंबर इज 34. पाहायला लिहिलेलं आहे, ग्रेटेस्ट नंबर इज 34. आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल? आता ह्या उरलेल्या ह्या 2 नंबरमध्ये पाहूया. यातील सर्वात लहान नंबर कोणता? 2 की 1? तर 1 इज स्मॉलर दॅन 2. 1 हा 2 पेक्षा लहान आहे, म्हणजेच नंबर 13 इज स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट टेन्स, सो स्मॉलेस्ट नंबर. सो स्मॉलेस्ट नंबर इज 13. ठीक आहे. आता आणखी एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, 25, 23 अँड 13. त्यांची मांडणी टेन्स आणि युनिट प्लेसमध्ये अशा प्रकारे केलेली आहे. 25, 2 ॲट टेन्स प्लेस, 5 ॲट युनिट प्लेस. 23, 2 ॲट टेन्स प्लेस, 3 ॲज युनिट प्लेस. 13, 1 इज ॲट टेन्स प्लेस अँड 3 इज ॲट युनिट प्लेस. ओके. आता आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे टेन्सचं कम्पॅरिझन करूया. कोणता सर्वात मोठा नंबर असेल? तर इथं टेन्समध्ये पाहिलं तर इथं पण 2, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं 1 आहे. ठीक आहे. मग ग्रेटेस्ट नंबर कोणता असेल? तर जर टेन्स प्लेस सेम असेल तर आपण कम्पॅरिझन कसं करायचं? युनिट प्लेसवरून कम्पॅरिझन करायचं. 5 इज ग्रेटर दॅन 3. 5 हा 3 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच मोठा नंबर ह्या दोन्हीमधला कोण असेल? तर 25 की 23? तर 25 हा मोठा नंबर असेल. 25 इज ग्रेटेस्ट नंबर हिअर. सो वी विल राईट हिअर ग्रेटेस्ट नंबर ॲज 25. तर आता स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल? तर सर्वात टेन्स प्लेस लहान आहे 1च, म्हणजे स्मॉलेस्ट नंबर असेल 13. सो स्मॉलेस्ट नंबर इज 13. आता आणखी एक एक्झाम्पल पाहूया. 26, 14 अँड 15. 26, 14 अँड 15. आता टेन्स प्लेसचं जर कम्पॅरिझन केलं तर सर्वात मोठा नंबर कोणता होईल? तर 2 या तिन्ही टेन्स प्लेसमध्ये 2 हे मोठा आहे, म्हणजेच 26 इज बिगर नंबर. सो वी विल राईट हिअर ग्रेटेस्ट नंबर इज 26. हे तर आपल्याला समजलं. पण या 2 नंबरमध्ये पहा, टेन्स प्लेसला 1 1 आहे, म्हणजेच टेन्स प्लेसवरून आपण या 2 नंबरचं कम्पॅरिझन करू शकत नाही. मग आपण युनिट प्लेसकडे वळूया. तर युनिट प्लेसमध्ये 4 इज स्मॉलर दॅन 5. 4 हे 5 पेक्षा लहान असतं, म्हणजेच नंबर 14 इज स्मॉलर दॅन 15. मग स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल? तर सर्वात लहान नंबर असेल 14. 1 4 14. सो स्मॉलेस्ट नंबर इज 14 अँड ग्रेटेस्ट नंबर इज 26. राईट द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम द नंबर्स बिलो. इथं एक्सरसाइज दिलेला आहे, नंबर्स 10, 30 अँड 20. आता यामध्ये ग्रेटेस्ट नंबर शोधायचा आहे. तर ग्रेटेस्ट नंबर कसा शोधायचा? तर टेन्स प्लेसवरून.
इथं आहे 1, इथं आहे 3 आणि इथं आहे 2. तर यामध्ये सर्वात मोठा डिजिट कोणता असेल तर 3. सो 30 इज बिगेस्ट नंबर और ग्रेटेस्ट नंबर. सो वी विल राईट हिअर 30. आता या 10 आणि 20मध्ये पहा 1 इज स्मॉलर दॅन 2 म्हणजेच 10 इज स्मॉलर दॅन 20. म्हणजेच सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल यामध्ये तर 10 हा स्मॉलेस्ट नंबर असेल. म्हणजेच आपण इथं 10 लिहू शकतो. आता 41, 17 आणि 25 मध्ये पहा. टेन्स प्लेसला इथं आहे 4, इथं आहे 1 आणि इथं आहे 2. 4, 1 आणि 2 यामध्ये सर्वात मोठा नंबर कोणता तर 4. म्हणजेच 41 इज ग्रेटेस्ट नंबर. सो वी विल राईट हिअर 41. राहिलेल्या ह्या दोन नंबरमध्ये 1 हे लहान आहे की 2 हे लहान आहे तर 1 इज स्मॉलर दॅन 2. म्हणजे 17 इज स्मॉलर दॅन 25. म्हणजे स्मॉलेस्ट नंबर या तिघांमधील कोणता असेल तर 17. सो वी विल राईट हिअर 17. त्यानंतर 23, 16 आणि 19 यामधील टेन्स प्लेसचा अगोदर कंपॅरिझन करूया. इथं आहे 2, इथं आहे 1 आणि इथं आहे 1. ठीक आहे. तर टेन्स प्लेसमध्ये सर्वात मोठा डिजिट कोणता तर 2. ओके. 2 हा 1 पेक्षा मोठा असतो. म्हणजेच ग्रेटेस्ट नंबर विल बी 23. सो 23 आपण इथं लिहून घेऊया. आता राहिलेल्या या दोन नंबरमधला स्मॉलेस्ट नंबर कोणता असेल 16 की 19. तर इथं टेन्स प्लेसला इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. मग 6 हे लहान की 9 हे लहान. 6 इज स्मॉलर दॅन 9. म्हणजे 16 इज स्मॉलर दॅन 19. सो वी विल राईट हिअर 16 ॲज अ स्मॉलेस्ट नंबर. त्यानंतर दिलेला आहे 55, 67 अँड 56. टेन्स प्लेसला काय आहे पाहूया. इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 5 आहे. तर ग्रेटेस्ट नंबर कोणता असेल 6 हे 5 पेक्षा मोठं असतं. म्हणजेच ग्रेटेस्ट नंबर असेल 67. आणि स्मॉलेस्ट नंबर कोण राहिलं 55 आणि 56 राहिलं. पण इथं पण 5 दिलेलं आहे टेन्स प्लेसला, इथं पण 5 आहे. म्हणजेच आपण कंपॅरिझन कसं करायचं युनिट प्लेसवरून करायचं. 5 लहान की 6 लहान. 5 इज स्मॉलर दॅन 6. म्हणजेच 55 इज स्मॉलर दॅन 56. म्हणजे स्मॉलेस्ट नंबर असणार आहे 55. Use given digits to form two-digit numbers. Write the greatest and the smallest of them. Digits 4 and 2. तर त्यापासून नंबर्स बनवलेले आहेत 42, 24, 22 अँड 44. तो ग्रेटेस्ट ऑफ ऑल नंबर्स. याच्यातील सगळ्यात मोठा नंबर कोणता असेल तर 44. स्मॉलेस्ट ऑफ ऑल नंबर्स 22. ठीक आहे. आता आपल्याला नंबर्स बनवायचे आहेत या 2 डिजिटपासून. 31 पहिला नंबर होईल. त्यानंतर होईल 13, 13, 13. त्यानंतर होईल 11, 11. त्यानंतर होईल 33, 33. ठीक आहे. तर ग्रेटेस्ट ऑफ ऑल नंबर्स याच्यातील सगळ्यात मोठा नंबर कोणता तर टेन्स प्लेसला इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. हे 3 हे 1 पेक्षा मोठं असेल. पण इथं युनिट प्लेसला इथं 1 आहे, इथं 3 आहे. मग 3 हे 1 पेक्षा मोठं असेल. म्हणजेच ग्रेटेस्ट नंबर असेल 33 आणि स्मॉलेस्ट नंबर असेल 11. ठीक आहे. आता या 4 आणि 9 पासून डिजिट्स बनवूया. 49, 94. त्यानंतर 4 हे 2 वेळा घ्यायचं 44. 9 हे 2 वेळा घ्यायचं 99. ठीक आहे. आता यातील सर्वात मोठा डिजिट कोणता तर 99. 99 हा सर्वात मोठा असेल. अँड स्मॉलेस्ट ऑफ ऑल नंबर्स यातील सर्वात लहान डिजिट कोणता असेल 44. ठीक आहे. त्यानंतर आहे 72. याच्यापासून नंबर बनवूया 72, 27, 77, 77 अँड 22. तर यातील सर्वात मोठा नंबर कोणता असेल तर 77. ग्रेटेस्ट नंबर. विच इज द स्मॉलेस्ट नंबर हिअर 22 विल बी द स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे. आता 38 पासून नंबर बनवूया. 38, 38, 83, 83. त्यानंतर 33, 33 अँड 88, 88. आता यामध्ये सर्वात मोठा नंबर ग्रेटेस्ट ऑफ ऑल नंबर्स सर्वात मोठा ग्रेटेस्ट नंबर असेल 88 आणि स्मॉलेस्ट नंबर असेल 33. त्यानंतर 62 दिलेला आहे. त्यापासून नंबर बनवूया 62, 62
26 26 66 66 22 22. आता यातील सर्वात ग्रेटेस्ट नंबर, greatest of all the number is, greatest number is 66 and smallest number will be 22. त्यानंतर यापासून नंबर बनवूया 5050 05. 2 डिजिट नंबर होतो का? नाही. तर आपण 05 जर लिहिलं तर तो 1 डिजिट नंबर होईल, कारण 0 हे टेन्स प्लेसला असेल तर त्या नंबरला काही व्हॅल्यू नसते, म्हणजे तो होत नाही. तर अजून एक नंबर होईल 55. 00 हा नंबर होईल का? नाही होणार. म्हणजेच या 2 डिजिटपासून 2च नंबर मिळतील, 50 50 अँड 55, कारण 00 हा सुद्धा नंबर होऊ शकत नाही. म्हणजेच यामधील ग्रेटेस्ट नंबर असेल 55 आणि स्मॉलेस्ट नंबर असेल 50. त्यानंतर डिजिट आहेत 5 अँड 1. 5 1 51, 1 5 15, 5 5 55 अँड 1 1 11. ग्रेटेस्ट नंबर असेल 55 अँड स्मॉलेस्ट नंबर असेल 11.